नवीन मंत्र्यांना शिपाई चोपदार यांची कमतरता भासणार असल्याची सूत्रांची माहिती। सामान्य प्रशासन विभागाकडे कायमस्वरूपी 30 शिपाई कार्यरत, तर 1998 पासून या विभागाकडून शिपाई पदाची भरतीच नाही। स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धरणं आंदोलन आणि मोर्चा निघणार। विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोर कमिटीनं हा निर्णय घेतला। महादेव बेटिंग ॲप प्रकरणी ईडीचा पुन्हा एकदा दणका। कंपनीची मुंबई, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील 388 कोटींची मालमत्ता जप्त। मुंबई पुणे मिसिंग लिंकचं काम 90% पूर्ण, तर केबल ब्रिजवरील स्लॅबचं काम देखील सुरू। त्यामुळे मुंबई पुण्याचं अंतर कमी होणार, तर पुढील 2 ते 3 महिन्यांमध्ये काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट। पुणे जिल्ह्यातल्या नदीपात्रातील वाळू उपशावर आता ड्रोन कॅमेऱ्यानं नजर ठेवली जाणार। दौंड, बारामती, इंदापूर, जुन्नर, आंबेगाव या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी। गोंदिया जिल्ह्यातील कुडव्यामध्ये रेतीची अवैध वाहतूक, जिल्हाधिकारी आणि अप्पर तहसीलदारांची कारवाई। वैनगंगा आणि पांगोली नदीपात्रातून अवैध रेती उपसा सुरू। सुनील पाल यांच्या अपहरणाप्रकरणी सांताक्रूज पोलिसांकडून गुन्हा। उत्तर प्रदेशच्या मेरठमधील अज्ञातांनी माझं अपहरण केल्याचा सुनील पाल यांचा दावा। गेल्या 5 वर्षांमध्ये चंद्रपूरसह देशातील 60 जिल्हे नक्षलमुक्त। केंद्रीय गृह मंत्रालयाची माहिती, तर देशातील 38 जिल्हे अद्यापही नक्षलग्रस्त असल्याची माहिती। भारतीय युद्धनौकेच्या शुभारंभासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियाच्या 3 दिवसीय दौऱ्यावर। द्विपक्षीय सहोत्पादन सहकार्य वाढवण्यासंदर्भात चर्चा केली जाणार।